खरं म्हणजे त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही तो एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे. यापूर्वी देखील जेव्हा सुनावण्या होत होत्या तेव्हा देखील पेढे वाटत होते ते. हे सरकार घटनाबाह्य आहे, हा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. परंतु आम्ही सरकार जे स्थापन केलं होतं ते पूर्ण संविधानाचा आदर आणि सगळं नियम पाळून, कायदे पाळून सरकार आम्ही स्थापन केलं होतं. आणि हे चंद्रचूड साहेबांच्या जजमेंट मध्ये देखील हे स्पष्टपणे त्यांनी केलेलं आहे की हे सरकार बेकायदेशीर नाही, घटनाबाह्य नाही. त्यामुळे जी कॅसेट ते अगोदर वाजवत होते तीच पुन्हा परत वाजवत आहेत. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आमचं सरकार फुलप्रूफ होतं. ते सरकारचा टेन्युअर संपला, आमदारकीचा टेन्युअर संपला. आता आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन मागतायत. ते कुठल्या काय म्हणतात मूर्खाचं नाही मी म्हणत, परंतु कुठल्या काळात वावरतायत. अरे, आणि दुसरी गोष्ट, आता शिवसेना सिम्बॉल या सगळ्या गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. आणि ज्यावेळेस चंद्रचूड साहेबांनी निकाल दिल्यानंतर हेच लोक म्हणाले होते आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि आम्हाला जनता न्याय देईल. काय परिस्थिती आहे त्यांची? शिवसेनेचे 60 आमदार निवडून आले, जनतेने पूर्णपणे आम्हाला आशीर्वाद दिला, जनतेने पाठिंबा दिला. आणि जे आरोप करत होते त्यांचे किती निवडून आले? विरोधी पक्ष नेता होणे इतके पण नाही आले. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात देखील आम्हाला जनतेने स्वीकारलं, आशीर्वाद दिलेले आहेत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही. बिलकुल, जेव्हा म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ते चांगलं म्हणतात. निवडणूक आयोग, कोर्ट, ईव्हीएम आणि त्यांच्या विरोधात गेल्याबरोबर ते त्या निवडणूक आयोग असू द्या, हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, ईव्हीएम असू द्या, मीडिया असू द्या, तुमच्यावर पण. आणि त्यामुळे ते काय ठरलेलं आहे. पण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आहात, तुम्हालाही मानतो आम्ही. तुमच्या लोकांना पण जेलमध्ये टाकलेलं आहे, तुम्हाला आठवते की नाही त्या लोकांनी? त्यामुळे मला याच्यापेक्षा जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही.